उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। राजीनामा झालाय, तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत। धनंजय मुंडेंना आता नव्यानं आरोपी करा असं सुद्धा म्हटलं जातंय आणि राष्ट्रवादीच्या आणि धनंजय मुंडेंच्या बोलण्यामध्ये एक वाक्यता नाही असं दिसतंय। पक्षाचे अध्यक्ष म्हणतात नैतिकतेनं राजीनामा दिला, मुंडे म्हणतात वैद्यकीय कारणानं दिला। मला एक पहिलंच क्लॅरिफिकेशन हे हवंय, कारण का धनंजय मुंडेंचं एक ट्विट आलंय ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि माननीय आदरणीय भुजबळ साहेब आणि पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे DCM या दोघांचं स्टेटमेंट असं आलंय जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय भुजबळ साहेब आणि माननीय DCM आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं। त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, त्यांनी नैतिकता, केस, अवधा, एक्स्टॉर्शन, खून किंवा कौटुंबिक हिंसाचार, हार्वेस्टर मध्ये केलेले पैसे, पीक विम्यामध्ये केलेला भ्रष्टाचार, ह्याच्या कशाचाही उल्लेख केलेला नाही। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला, मला आणि महाराष्ट्र सरकारला मला अतिशय विनम्रपणे विचारायचं आहे की माननीय DCM आणि माननीय भुजबळ साहेब हे म्हणतायत नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलाय, पण ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे आणि हे त्यांच्या ट्विटवरच आलेलं आहे। त्याच्यामुळे ह्याचं आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय, ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। हा पहिला मुद्दा। धनंजय मुंडेंवर टीका सुरू झाली आहे या ट्विट नंतर। ज्या पद्धतीचं वातावरण आहे किंवा ज्याच्यामुळे राजीनामा झाल्याचं सगळ्यांना माहिती आहे, त्याचा शब्द सुद्धा त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये किंवा भूमिकेत मांडलेला नाही आणि त्याच्यामुळे टीका होते धनंजय मुंडे। हो, अर्थातच हे भयानक आहे। जेव्हा तुमच्यावर आज 84 दिवस झाले, 84 दिवस आज झालेले आहेत या गोष्टीला, आणि मला काही फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवायचे। आता कालची जी ही चार्जशीट झाली त्यातले फोटो बाहेर आले। चार्जशीट ही सरकारने तर पाहिलीच असणार ना आधी, म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना। हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील। तर हे फोटो जर पाहिले असतील तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला, आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे, हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत। कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय, आता सुरेश धस आणि अंजली दमानिया यांचं स्टेटमेंट, दोघांची स्टेटमेंट हे तुमच्या चॅनलवर पाहिली। संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा CDR द्या, आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा? 7वा खुनी गायब आहे आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत। आणि ह्याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश दस, अंजली दमानिया यांनी CDR दाखवलेले आहेत। त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, जेव्हा हा खून, ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहे। वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून, तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे। हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस, अंजली दमानिया सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे। तर जर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते, याचा अर्थ काय काढायचा आम्ही?
आणि 84 दिवस 1, 2, 3 नाही, 84 दिवस ही सगळी माहिती सरकारला माहिती होती का नाही? आणि मग हे मंत्री म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा घेतलाय, आणि हीच ती नैतिकता. मला खूप विनम्रपणे, भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, त्या वयाचे आहेत, मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये, ते म्हणतात मी मला बरं नाहीये म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं? अहो हताश आहे हा राज्य, सुन्न झाली आहे जनता, शॉक मध्ये आहे. मला जो कार्यकर्ता सहकारी भेटलाय तो पक्षाचा नाही हो, तो माणूस आहे पहिला. प्रत्येक म्हणजे कालच्या तर चॅनलवर मी कधी बघितलं, मीडियातल्या काही मुली रडत होत्या, सहन होत नाही आम्हाला हे सगळं बघण्यात. आणि मग आणि हा राजीनामा नैतिकतेवर 84 दिवसांनी आणि नैतिकता सुचली. आणि नैतिकता तर मान्यच करत नाहीये ते. सुरेश दास म्हणतात नाही खरंय, नैतिकतेने यांची कधी गाठच झाली नाही, धनंजय मुंडे नैतिकता कधी भेटलेच नाहीत. हे जे सुरेश दासांचं स्टेटमेंट आहे ना ते खरंच योग्य आहे. आणखीन मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की हे वाल्मिक कराड जेलमध्ये, त्या जेलमधले कॅमेरे इतके दिवस बंद आहेत, ते काल सगळ्या मीडिया आणि सगळ्यांनी देशमुख कुटुंबांनी जेव्हा न्याय मागितला, मला एक कळत नाही की वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट, कॅमेरा बंद, हे होतच कसं? कुणाचं राज्य चाललंय? आणि गेले अनेक दिवस मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठीच वेळ मागतेय की त्यांची यंत्रणा त्यांना या गोष्टी सांगताय का नाही. आज या राज्यात चाललंय तरी काय? एक हत्या होते हो, अवधा कंपनी, एक्स्टॉर्शन हा PMLA मध्ये म्हणजे ED आणि CBI लागू झाली पाहिजे होती आतापर्यंत. अवधाच्या केसमध्ये, अवधाच्या केस मधल्या मीटिंग झाल्या कुणाच्या घरी? त्याच्यात जेव्हा खंडणी घेतली ती मागणी कोणी केली? हे सगळं या राज्याला कळलं पाहिजे. मी स्वतः पीक विम्याबद्दल जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बोलले, त्या पार्लमेंटमध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय की मी पीक विम्याच्या घोटाळ्याचा, ज्याचा उल्लेख संदीप क्षीरसागरांनी केला, रोहित पवारांनी केला, जितेंद्र आव्हाडांनी केला, सुरेश दसांनी केला, अंजली दमान यांनी केला, आणि ते अजित पवारांच्या पक्षाचे सोळंकी ना, त्या सोळंकी प्रकाश भाऊ सोळंकीनी पण त्याचा उल्लेख केला. अहो नमिता मुंदडांनी पण केला, पण त्या बिचाऱ्या नमिता मुंदडांनी 3, 4, 5 वेळा मागणी करून करून थकून गेली ती आपली लेख, कारण का तिला माहिती होतं काय न्याय मिळणारच नाहीये. त्याच्यामुळे बिचारी नमिता मुंदडा जी न्याय मागत होती ती कंटाळून गेली या राज्याला. हे दुर्दैव आहे. हे सगळं प्रकरण जे आहे ते खंडणीच्या प्रकारातून झालंय, आणि ती खंडणीची बैठक जी आहे ती धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली असा आरोप सुरेश दस यांनी केला. सुरेश दासांनी आरोप केला, त्याचं स्पष्टीकरण हे आम्हाला मिळालंच पाहिजे, राज्याला मिळालं पाहिजे. फार अवघड नाही ते काढणं. आणि अवधा कंपनीने तर पोलीस स्टेशनला जाऊन 1 नाही 2 वेळा कंप्लेंट केल्या, FIR पाहिली असतील ना तुम्ही सगळ्यांनी. पुढचा मुद्दा आहे, आता धनंजय मुंडेंना या गुन्ह्यामध्ये आरोपी करा अशी एक मागणी समोर येते. याचं कारण ही घटना घडायला खंडणीचा गुन्हा कारणीभूत आहे, आणि ती खंडणीची बैठक जी आहे ती त्यांच्या सातपुडा बंगल्यावरती झालेली होती. अहो खंडणी हा देशात खूप मोठा गुन्हा आहे. PMLA ऍक्ट जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा मला अजून आठवतं, माननीय अरुण जेटली साहेब असतील, माननीय सुषमाजी असतील, हे विरोधी पक्षात होते, आणि सगळ्यांची मतं घेऊन आपण सगळ्यांनी मिळून मनमोहन सिंग साहेबांनी खंडणी हा गुन्हा PMLA मध्ये घेतला. आणि PMLA मध्ये जर तो गुन्हा असेल तर इमिजिएटली ED आणि CBIच्या मध्ये इन्क्वायरी सुरू होते. आणि ही जर खंडणीच्याच वेळी जर ह्या सगळं प्रकरण आवरलं असतं तर आज संतोष भाऊ देशमुख आपल्या वैष्णवीला तिच्या पेपरला सोडायला गेले असते. त्यांची हत्या कधीच ज्या क्रूर पद्धतीने झाली तशी झाली नसते. हे दुर्दैव आहे, आणि एक समाज म्हणून, एक राज्य म्हणून आपला सगळ्यांचा अपयश आहे. आणि मी अतिशय प्रांजळपणे हे कबूल करते की हा माझा महाराष्ट्र नाही हो. हा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा कधीही घटना झालेल्या नाहीत. कोणी वाचवलं यांना? ही क्रूर जी ही विचारधारा आहे, ह्या विचारधारेच्या विरोधात ही लढाई आहे, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही. ही ठेचून काढलीच पाहिजे.
हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. ह्याच्यात खंडणी सहन केली जाणार नाही. आणि ह्याच्यासाठी कुठेतरी महाराष्ट्र सरकारने एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे. आमच्या अपेक्षा आहेत. एवढं मोठं सरकारला त्यांनी किती आले त्यांचे आमदार निवडून हो? काय विश्वासाच्या नात्याने लोकांनी मतं दिली? की काय खंडणीसाठी मतं दिली? खुनासाठी मदत केली का? हार्वेस्टरच्या घोटाळ्यासाठी का? PM किसान योजनामध्ये पैसे काढण्यासाठी का? कौटुंबिक हिंसाचारासाठी? मला सांगा ना, कुठला गुन्हा राहिलाय? मी रोज हा प्रश्न विचारतेय की कुठला गुन्हा करायचा राहिलाय मला सांगा. सगळ्या गुन्ह्यात तर आहेतच ते. आणि ते सुरेश धस, अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर, बजरंगप्पा सोनवणे हे रोज गेले म्हणजे 84 दिवस म्हणजे 80 दिवस झाले असतील. बाप्पा जे बीडचे खासदार आहेत ते वारंवार दिल्ली दरबारी न्याय मागतात. पार्लमेंटमध्ये या देशाला पहिल्यांदा ही गोष्ट कोणी सांगितली? ती बजरंगप्पा सोनवणेंनी पार्लमेंटमध्ये उभं राहून सांगितलं, ज्यांनी कोणी ही हत्या केली असेल, ज्यांनी या कॉन्स्पिरसीमध्ये असेल, या सगळ्यांना फाशी द्या. ही मागणी पहिल्यांदा या देशामध्ये बजरंगप्पा सोनवणेंनी डिसेंबर महिन्यात हत्या झाल्याच ही केली होती. राजीनामा दिला पाहिजे का? आमदारकीचा पण राजीनामा आता दिला पाहिजे का? अजित पवारांनी तो घेतला पाहिजे का? नैतिकता बघा, एक तर त्यांनी नक्की त्यांच्या पक्षामध्ये रिझॉल्व्ह केलं पाहिजे की नैतिकता होती का डॉक्टरचा सल्ला होता, याचं उत्तर पहिलं महाराष्ट्राला पाहिजे. आणि हा कुठल्या पक्षाचा मी विरोधक आणि ते सत्तेमध्ये हा विषयच नाही. हा विषय आज महाराष्ट्रामध्ये लोक ओक्साबोक्षी रडली ती फोटो बघून. म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारे ते फोटो येतो. एवढी क्रूर लोक असू शकतात ह्याच्यावर विश्वासच आपल्याला बसत नाहीये. म्हणजे अशी हत्या कोणी करू शकतं? ही हैवान आहेत, ही माणसं नाही आहेत, हे हैवान आहेत. आणि हे तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रात, आपल्या सुसंस्कृत बीड जिल्ह्यात होत आहे. ह्याचा वेदना होता तो. अतिशय सुसंस्कृत आहे बीड जिल्हा. खूप मोठे लेखक, कवी, कर्तृत्ववान लोक त्या जिल्ह्याने दिले त्या राज्याला आणि या देशाला. त्या बीड मध्ये असे हैवान आहेत. हे माझा आणि हैवानापर्यंत पोचले कसे? याचा अर्थ त्यांच्या मागे मोठी ताकद होती ना. ती शक्ती कोण होती मला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे. या राज्यातल्या छोट्या छोट्या मुलांना माहिती की हैवान झाले कोणाच्या आशीर्वादाने. आणि नैतिकता वगैरे सोडावं, त्यांच्या डिक्शनरी मधले शब्द नाहीत. मोठी गोष्ट होत असताना या एकाच पक्षाचे 3 नेते वेगवेगळ्या भूमिका मांडतात. तुम्हाला असं वाटतं का की फार कॅज्युअली घेतला गेला हा विषय आणि त्याच्यामुळे असे 2 वेगवेगळ्या? मी असं म्हणणार नाही, मी असं कधीच म्हणणार नाही. मला असं वाटतं की कदाचित DCM आणि पुण्याचे पालकमंत्री आणि भुजबळ साहेब त्यांना दोघांना वाटलेही असेल की नैतिकतेने आपण निर्णय घ्यावा. हा उशिरा का होईना, देर आहे दुरुस्त आहे. उशिरा का होईना, नैतिकता जर आठवली असेल तर मी त्याचं स्वागत करीन. मी उगाच विरोधात आहे म्हणून टीका करत बसणार नाही. पण जर भुजबळ साहेब आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी नैतिकता हा शब्द वापरला असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. पण उशिरा आलेला आहे का हेही मी म्हणेन. आणि अतिशय प्रांजळपणे, दोघंही माझ्यापेक्षा वयाने मोठे, त्याच्यामुळे त्यांच्या वयाचा मान सन्मान करूनही म्हणेन की तुमसे बहुत ज्यादा उम्मीद थी मुझे. आणि उशिरा आला. आणि त्यानंतर धनंजय मुंडे म्हणतात की मी आजारी आहे म्हणून केलं. तर ह्याचं स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाला द्यावं लागेल की हे नैतिकतेवर झालंय का तब्येतीमुळे झालंय. जे पुन्हा चेष्टा गरीब माणसाची असे कॉमेंट्स करून तुम्ही काय देशमुख कुटुंबाच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लोक ज्यांनी तळतळ वाटते आज त्यांची चेष्टा करताय तुम्ही. एवढं असंवेदनशील झालंय सरकार आणि हे नेतृत्व. जे लिंकेजेस आहेत एक्स्टॉर्शनच्या केसमध्ये जे फोन कॉल झालेले आहेत याच्यावरनं आता विविध स्तरात मागणी होती की को कॉन्स्पिरेटर म्हणून धनंजय मुंडेंना पण एक्स्टॉर्शनच्या केसमध्ये घेतलेलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की धनंजय मुंडेंचा देखील याच्यात सहभाग असावा? माझं म्हणणं आहे पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. जे आरोप सुरेश धस आणि अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, बजरंगप्पा सोनवणे हे सगळे जे, आणि आपले आज सोळंकी साहेबांनी पण केला ते, नमिता मुंदडा, या सगळ्यांनी जे जे आरोप केले त्या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. ही आमची मागणी माणुसकीच्या नात्याने झाली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा. मुख्यमंत्री अजित पवार म्हणले की नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा झालाय.
80-84 दिवस का लागले या नैतिकतेच्या राजीनाम्याला आणि धनंजय मुंडेंना नेमकं पाठीशी कोण घालत होते एवढे दिवस? याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल. तुमची बीट आहे ना मुंबईला, त्यांना विचारा हे प्रश्न की 80 दिवस जर यांनी हे फोटो पाहिले होते तर मग आधीच का नाही ऍक्शन घेतली त्यांच्यावर? आणि नैतिकतेवर काय बोलणार हो? ते सुरेश धस म्हणतात, मी पुन्हा म्हणते, सुरेश धस म्हणतात ते खरं आहे की यांची आणि नैतिकतेची, धनंजय मुंडेंची आणि नैतिकतेची कधी भेटच झाली नाही. सुरेश धस म्हणताय ते अगदी योग्य आहे. कारण का बघा ना किती असंवेदनशील आजचं ट्विट आहे, अतिशय असंवेदनशील. राजीनाम्यानंतर आता तपास वेगानं होईल असं वाटतं. नाही, आमची अपेक्षा आहे की जो काही तपास व्हावा तो पारदर्शक व्हावा. ज्यांनी कोणी या खुनामध्ये कॉन्स्पिरसी असेल, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. भर चौकात ज्यांनी संतोष भाऊच्या हत्येमध्ये जो आहे त्याला चौकात फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि ती संतोष भाऊ पर्यंत नाही, बीडमध्ये असे अजून कुटुंब, माझ्या संतोष भाऊची हत्या झाली, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि हा 84 दिवस आपण सगळ्यांनी मिळून, तुम्ही सगळ्यांनी लढा दिला, पण त्या कुटुंबाचं दुःख त्यांचा भाऊ आपण परत नाही आणू शकत. पण ज्या पद्धतीने घट्ट मनाने ताकदीने ते कुटुंब लढलंय, मी त्याला मानाचा मुजरा करते. कारण का त्यांच्यामुळे या बीडच्या क्रूर प्रवृत्तीला आपल्याला राज्याला आणि देशाला कळली आहे काय त्या बीडमध्ये चाललंय. असे 100हून जास्ती केसेस आहेत, त्या प्रत्येक केस ही ओपन झालीच पाहिजे आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे. महादेव मुंडेंची हत्या झाली, काल त्यांची ती माऊली काल कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बसली होती आंदोलन करायला. मी स्वतः बीडच्या कलेक्टरांशी बोलले, मी बीडच्या एसपींशी बोलले, मी दोघांचेही मनपूर्वक आभार मानते की बीड कलेक्टर आणि बीड एसपींनी माझा फोन घेतला, त्यांनी संवेदनशीलपणे आमच्या माऊलीशी चर्चा केली आणि महादेव मुंडेंच्या खुनाला न्याय मिळून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आम्ही माहिती पुरवू, माहिती काढू आणि ज्यांनी ही क्रूर हत्या केली आहे त्याला फाशी देऊ, हा शब्द काल बीड मधल्या सगळ्या प्रशासनाने आम्हाला दिलाय. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू. त्याच्यामुळे मी त्या माऊलीला विनंती केली की आपण 1 महिन्याचा कालावधी देऊ आणि 1 महिन्यात काय काय होतं पोलिसांवर विश्वास ठेवून आपण त्यांना 1 महिन्याचा देऊ, अशी मी तिला विनंती केली. आणि मी त्यांचे जाहीर आभार मानते की महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी आम्ही विनंती केल्यावर एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी उपोषण थोडे दिवस पुढे ढकललेलं. पण ह्या सगळ्या प्रक्रियेत मग परभणीची केस असेल, बीडची केस असेल किंवा बीडमध्ये झालेल्या 100हून जास्त हत्या ज्याचा उल्लेख सुरेश धस, अंजली दमाने आणि सगळे संदीप क्षीरसागर करतायत, या सगळ्याची डिटेल टाइम बाउंड इन्क्वायरी झाली पाहिजे. एक आणि कृष्णा अंधाळे हा सापडला गेलाच पाहिजे. असा तो कुठे हवेमध्ये गेला आणि जर गरज असेल तर केंद्र सरकारची मदत घ्या. आम्ही किती वेळा पत्र लिहिलंय सरकारला की आम्ही सांगा, आम्ही दिल्लीत असतो, आम्ही अमित भाई शहाची वेळ घेतो, आम्ही त्यांची गाठ घेऊन त्यांना विनंती करतो की केंद्र सरकारने बाकीच्या राज्यांना सांगावं की हा माणूस आहे तरी कुठे, आज सापडेल, त्याचा सीडीआर आम्हाला पाहिजे, त्याचा मोबाईल असा कसा हरवला, आणि जरी हरवला असेल तर सीडीआर तर आहे ना सरकारकडे. ही सगळी माहिती महाराष्ट्राला कळलीच पाहिजे. नाही, तुम्ही बजरंग बाप्पाहून आले, तुम्ही त्यांची भेट घेतली होती, आता यानंतर घेणार आहात का? काय चूक नाही, बजरंग अप्पा सोनवणे स्वतः एकदा गेले होते, त्यानंतर बजरंग अप्पा सोनवणे आणि मी अमितभाई शहाची भेट आम्ही मागच्या सेशनमध्ये घेतली होती. आता इथून गेल्यानंतर 10 तारखेला सेशन होईल तेव्हा 2 मीटिंग्स बजरंग अप्पा आणि मी घेणार आहोत. एक तर अमितभाई शहांना जाऊन हे झालेला अपडेट आणि पुढे ज्या ज्या घटना आहेत त्याची माहिती आम्ही देणार आहोत आणि ह्या सगळ्या कुटुंबांना न्याय मिळेल. महादेव मुंडेंचं कुटुंब असेल, देशमुख कुटुंब असेल, जे अनेक कुटुंब आहेत राज्यामध्ये आणि बीडमध्ये ज्यांच्या कडी खून झालेला आहे, त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषांचा, ती सगळी माहिती आम्ही अमितभाई शहांना देणार आहे, हा पहिला मुद्दा. आणि त्याच्यानंतर आम्ही शिवराज सिंग चव्हाण साहेबांनाही भेटणार आहे, कारण का त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊस पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली पीक विम्यामध्ये, युरियामध्ये, हार्वेस्टरमध्ये, या सगळ्याची मी स्वतः इन्क्वायरी लावून त्या शेतकऱ्यांना न्याय देईन. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांची मी 10 तारखेला जेव्हा दिल्लीला जाईन त्याच्या आधीच मी रिक्वेस्ट टाकणार आहे, म्हणजे गेल्या गेल्या मला त्यांची भेट घेता येईल. एक दुसरा प्रश्न आहे, काल अबोध मी असं म्हणाले की औरंगजेब हे उत्तम प्रशासक होते, त्यांच्या काळामध्ये जीडीपी हा चांगला होता, त्याच्यावरून बराच वाद निर्माण झाला, आता विधानसभेतही गोंधळ निर्माण झाला. हे मला विचाराल तर आता राज्यामध्ये फोकस हा झालेला राजीनामा आणि देशमुख आणि मुंडे
म्हणजे महादेव मुंडे आणि देशमुख आणि परभणीची आपली केस, या सगळ्या झालेल्या खुनांना, हत्याला न्याय मिळणे हा एकच महत्वाचा मुद्दा आहे आणि आव्हान या राज्यासमोर आहे. त्यामुळे मी डिस्ट्रॅक्ट होणार नाही कुठल्या गोष्टीने. एकच लक्ष की या कुटुंबाला न्याय मिळवून देणे हा आमचा मोठा लढा आहे. धनंजय देशमुख असं म्हणतात की एक एक आंदोलन केलं की एक एक कारवाई होते, या सगळ्यांना एकत्र चौकशी करून फाशी द्या. आम्हाला हे असं नको की आम्ही एक आंदोलन केलं, एक चौकशी होते, त्याच्यानंतर दुसरं आंदोलन केलं, दुसरं काहीतरी ऍक्शन होते. सरकारला म्हणजे आंदोलन करूनच आम्ही विचारायचं का, असा प्रश्न निर्माण. भावना साहजिक आहे ना. त्याचा भाऊ गेलाय हो, घरातला करता पुरुष गेला. त्यांच्या भावनांचा कधीतरी कोणीतरी विचार करा ना. आज पण सकाळी मी जेव्हा त्यांच्याशी ओक्साबोक्शी तो माणूस रडत होता, धनंजय भाऊला मी म्हणजे मला कळत सुचतच नव्हतं, मला सुधरतच नव्हतं. ते म्हणले मला काय माझ्या भावाच्या वेदना असतील. ओक्साबोक्शी ते रडत होते फोनवर माझ्याशी बोलताना. काय माणुसकी आहे का नाही? हा माणुसकीचा विषय आहे आणि या राज्यामध्ये न्याय मिळणार का नाही त्या कुटुंबाला, याच्यासाठी मी खरंच जाहीरपणे महाराष्ट्राच्या तमाम मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही पूर्ण ताकदीने हा लढा लढलाय महाराष्ट्रासाठी. आणि हा महाराष्ट्राचा लढा आहे. महाराष्ट्र विरुद्ध ती 5-7 लोक, 7 फूट आणि 7 जे खुनी आहेत आणि त्यांच्या मागचे 2-4 लोक आहेत. म्हणजे हा 9 ते 10 लोकांच्या विरोधात हा संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठलाय माणुसकीच्या नात्याने की ही जी घाणेरडी गलिच्छ क्रूर प्रवृत्ती आहे या 10-1 लोकांची, त्यांना को कॉन्स्पिरेटर सगळ्यांना करा आणि चौकामध्ये त्यांना फाशी दिली पाहिजे. हा आमची